नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुगोज बाय शिवराज या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महाजनको भरती 2026 ही आपल्याकरता एक नवीन स्वरूपात आलेली आहे. या भरतीपासून महाजनकोच्या ज्या भरत्या आहेत त्या आपल्याला आता सिलसिलेवारपणे बघायला मिळतील. त्यामुळे ही सुद्धा एक भरती अतिशय महत्त्वाची त्याच कडेतली आपल्याला बघायला मिळेल. तर चला बघूया भरती. परंतु त्या अगोदर एडुगोज बाय शिवराज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. सोबतच करिअर रिलेटेड जे आपले पॉडकास्ट आहेत, करिअर सारथी या अंतर्गत आपण प्रसारित करत असतो. तर करिअरविषयी अधिक माहिती तुम्हाला त्या पॉडकास्टमधून सुद्धा मिळू शकेल. तर आताच जा आणि ते पॉडकास्ट बघायला विसरू नका. तर चला मग आता महाजनकोची भरती कशा पद्धतीची आहे ते एकदा बघून घेऊ. बघू शकता, महाजनको ॲडव्हर्टिजमेंट नंबर 03/2026 या पद्धतीचं ही ॲड आहे आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या अंतर्गत ही भरती आहे. भरतीची पदं बघू शकता. जनरल मॅनेजर फिनान्स अँड ऑडिट 3 पदं आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर 3 पदं, सिनियर मॅनेजर 9 पदं, मॅनेजरची 4 पदं आणि डेप्युटी मॅनेजरची 2 पदं, अशी एकूण 21 पदांकरता ही भरती असेल. शैक्षणिक पात्रता बघायला गेल्यास जनरल मॅनेजर या पदाकरता तुम्हाला CA किंवा ICAA फायनल पास असणं गरजेचं आहे. मात्र 10 वर्षाचा त्यांनी संबंधित क्षेत्रातला अनुभव मागितलेला आहे. त्या ठिकाणी वेतनाचं बँड बघितला तर 1,24,995 ते 2,56,755 एवढा बँड असेल. दुसरं पद असिस्टंट जनरल मॅनेजर. याही ठिकाणी तुम्हाला CA किंवा ICAA फायनल एक्झाम पास असणं गरजेचं. मात्र 8 वर्षाचा अनुभव तुम्हाला फिनान्स किंवा ऑडिटमध्ये असणं गरजेचं. पे बँड तुमचं 1,02,890 ते 2,28,420 एवढा पे बँड असेल. तिसरं पद सिनियर मॅनेजर. या ठिकाणी CA किंवा ICAA फायनल पास असणं, 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव फायनान्स आणि ऑडिटमध्ये गरजेचा. 97,220 ते 2,09,445 हा तुमचा बँड असेल वेतनाचा. आणि शेवटचं पद मॅनेजर. या ठिकाणी CA किंवा ICAA फायनल पास असणं गरजेचं आहे. 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला मागितला आहे. 73,580 ते 1,66,555 हा तुमचा वेतनाचा बँड असेल. आणि एकदम शेवटचं डेप्युटी मॅनेजर. इंटर CA किंवा ICAA किंवा MBA फिनान्स असेल किंवा MCOM असेल तरीही तुम्ही या पदाला अर्ज करू शकता. या ठिकाणी मात्र 1 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुम्हाला मागितला आहे. जर MBA किंवा MCOM असेल तर 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पे स्केल बघू शकता. 54,505 ते 1,42,050 एवढं तुमचं त्या ठिकाणी पे स्केल असेल. एक्सपिरियन्स नेमका कसा असेल, कशा पद्धतीचा हवा आहे, तर ही संपूर्ण डिटेल्स त्यांनी सांगितलेली आहेत. वय मर्यादा बघितली तर जनरल मॅनेजर या पदाकरता 48 वर्ष दिलेली आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर या पदाकरता 40 वर्ष, सिनियर मॅनेजर या पदाकरता 40, मॅनेजर या पदाकरता 40, डेप्युटी मॅनेजर या पदाकरता 38 वर्ष वय मर्यादा असेल. जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतील त्यांच्याकरता 5 वर्षाची त्यांनी त्या ठिकाणी हे रिलॅक्सेशन दिलेलं असेल. आता इतर माहिती बघूया. या पदाकरता तुम्हाला फीस किती भरावी लागेल तर बघा, जनरल मॅनेजर या पदाकरता ओपन करता 944 ते रिझर्व्ह कॅटेगरी करता 708 रुपये एवढी दोन्ही कॅटेगरीनुसार तुम्हाला फी भरायची असेल. ओपनच्या विद्यार्थ्याला 944 ते रिझर्व्ह कॅटेगरीला 708 रुपये तुम्हाला अर्धशुल्क भरावं लागेल. अर्ज कसा करायचा आहे तर बघा, अर्ज तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नाही करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला लवकरात लवकर करायचा आहे. अर्ज पाठवायचा कुठे आहे तर डेप्युटी जनरल मॅनेजर HRRC महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, इस्ट्रेला बॅटरीज एक्सपान्शन कंपाऊंड, ग्राउंड फ्लोअर, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई 400019 या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. तोही 20 मार्चच्या आत. भरती सुरू झालेली आहे. 20 मार्च ही त्याची शेवटची तारीख असेल. त्यामुळे तुम्ही ज्या पदाला अर्ज करणार आहे त्या पदाचा तुम्हाला कोड लिहून, त्या पदावर तुमचं नाव लिहून हा अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर ताबडतोब पाठवायचा आहे, जर तुम्हाला या भरतीकरता उत्सुकता असेल तर. निवड कशी होणार आहे तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा तुमची त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासंबंधीचे सेंटर्स तुम्हाला सांगितल्या जातील. ती झाल्यानंतर तुमची असेसमेंट टेस्टसुद्धा होऊ शकेल असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागू शकतो. तर अशा पद्धतीची चढती ही तुमची त्या ठिकाणी होऊ शकेल. आता ही संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता www.mahajanko.co.in या संकेतस्थळामार्फत ही जाहिरात बघू शकता. आणि या भरतीच्या ज्या रिलेटेड तुम्हाला कुठल्याही बाबी असतील, जेणेकरून एक्झाम सेंटर कुठं असेल, इंटरव्ह्यू कुठं होईल, या संबंधीच्या सगळ्याच डिटेल्स तुम्हाला याच वेबसाईटमार्फत तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट महाजनकोतर्फे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. व्हिडिओ शेअर केल्यास जे एलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचण्यास व्हिडिओ नक्कीच मदत होईल, जेणेकरून असे विद्यार्थी या भरतीकरता नक्कीच अर्ज करू शकतील. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एक अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.